काहीच बघा आम्ही इथे आलोय आणि इथे झाडाच्या इथे टमॅटो आहे. टमॅटो दिसतच असतील तुम्हाला. आणि आता आम्ही चाललोय नदीकडे. बघा किती हे आहे तिकडे. हे बघा ही माझी कावेरी गोल्डची पिशवी आहे. ही तिची कावेरी गोल्डची पिशवी आहे. आणि आता आम्ही चाललोय नदीकडे. सगळी पूर्ण फॅमिली चालली आहे. खाली असं पडायसारखं आहे म्हणून नीट चाला. पडाल ना. इथे बघा किती गोर गोर. हे बघा इथे गाय आहे. बघा इथे गाय आहे. तुम्हाला दिसत नसेल कारण की इथे जरा ऊन आहे ना. इथे काय काय आहे बघा. हे बघा इथे गाय आहे. हाय गाय. हाय हमो हमो. हे बघा इथे किती असं आम्ही असे लोक चाललोय. माझ्या पुढे माझी मम्मी आहे. तिच्या पुढे समू आत्तू आहे. तिच्या पुढे शिवानी आत्तू आहे. तिच्या पुढे भदू आत्तू आहे. तिच्या पुढे कौस्तुभ आहे. असेच आम्ही पुढे पुढे जात चाललोय. आणि ही आहे मी. तर इथून बघा कसलं खाली हे. मी तर कॅप पण घातली आहे. सनस्क्रीन लावून आली आहे. आणि आता मी नदीकडे चाललो आहे. तुम्हाला मी आधीच बोलली होती. सो बघा माझे पप्पा तिकडे. बघा काल आम्ही गेलेलो हे काढायला. काजू काढायला गेलेलो काल आम्ही. होतं जरा. आम्ही काल काजू काढायला गेलेलो आणि काजू काढता काढता मला काटा घुसला माझ्या हातात म्हणून मी रडत होती. आज माहिती नाही आम्ही काय काढायला जाऊ. तर तुम्हाला मी व्लॉगमध्ये ते दाखवीन. काल मी व्लॉग नाही बनवला कारण की जरा ते लागला ना मला काटा म्हणून. खाली बघा किती ग्रीनरी आहे बाजूला. बघा बघा ग्रीनरी बघा किती आहे. आणि पाठी माझी बहीण आहे मम्मी सोबत. आणि आता आम्ही चाललोय मस्तपैकी असं. आणि जेव्हा आम्ही नदीच्या इथे जरा पोहोचू तेव्हा तुम्हाला मी व्लॉगमध्ये कंटिन्यू करीन. सो गाईज हे बघा आमचं फणसाचं झाड आहे. तिथे फणस लागलाय का मला पण दिसत नाहीये. हा बघा 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 तिथे फणस आहे. एक मिनिट तुम्हाला मी झूम करून दाखवते. कुठे गेला. इथेच होता कुठेतरी. हा आता हे फणस मे महिन्यापर्यंत तरी नीट हे होतील, ग्रो होतील. मग तेव्हा तुम्हाला मी दाखवीन. इथेच होता कुठेतरी फणस. इथे. आणि ही लोक पुढे गेलीत कारण की मी व्लॉगिंग करत होती तर मी पाठीच राहिली आहे. बघा किती पुढे गेलेत. तर भेटूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. कंटिन्यू करते मी. हे बघा ही आमची दरी आहे. बघा इकडे आम्ही खालती ना पावसाळ्यामध्ये खेकडे पकडतो. इकडे खालती नदीवरती एकदम वालेला. ते बघा एक मधमाशीचा पोला आहे बघा. तो बघा झाडावरती. झूम करून दाखवतो तो बघा. केवढा मोठा आहे तो बघा. आणि आता आम्ही चाललेलो आहे नदीवरती काजू काढायला. ही बघा ही पोपटाची ढोल आहे. त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही काढलेले परवाच्या दिवशी 3 पोपट. ते आम्ही 800 रुपयाला दिलेत एका माणसाला. आणि आमचा गोटुले आंबा हा बाप्पा बाबाराम भोसले आणि श्रीपद भोसले आणि अजित भोसले यांचा गोटुले आंबा आहे तो. काय करायचं
ही बघा ही डोंगरची काली मैना करवंद, ही बघा भरपूर करवंद आलेली आहेत मोठ्या प्रमाणात एकदम, आणि अतिशय गोड अशी करवंद आहे. हे बघा किती आहेत करवंद. आणि हा आमचा जुना रस्ता आहे नदीवरती जाण्याचा. इकडून आम्ही पहिले गणपती का बाप्पा विसर्जनाला न्यायचो डोक्यावरती घेऊन, ते पण. बघा डोंगरची काली मैना. बघा सर्व गायी चाललेल्या आहेत ती बघा. आणि खास करून आमची एकदम सर्वात मोठी भिडू आमची निर्वी पण चाललेली आहे चालत. एवढ्या कमी वयामध्ये ती नदी चालली आहे, त्यामुळे तिचं गिनीज बुकमध्ये आम्ही नाव रेकॉर्ड करणार आहे. बघा देशाच्या कोण्याकोण्यामध्ये गेलेला आहे ते विमल केसरयुक्त पान मसाला. म्हणजे बघा एवढ्या लांब नदीवरती पण माणसं विमल खातात. तेव्हा तिकडे पोपट ओरडत आहेत, तिकडे पोपटाच्या ढोली आहेत. आज आम्ही परत 2-3 पोपट काढणार आहे झाडावरून. भाऊ, ए भाऊ, पुढे नको जाऊ. आता आम्ही इकडून खालती नदीवर. ते बघा ती आमची नदी आहे. ते बघा आमच्या धरणाचं पाणी किती जांभलेलं आहे. आशिया खंडातील सर्वात उंच आणि सर्वात लांब धरण बनत आहे आमच्या गोलेगणी नगरीमध्ये. आमची पूर्ण टीम येत आहे आता.